भगवंता, तुझे स्वरूप सुंदर तेजस्वी निळेभोर रूप कसे तर प्रत्यक्ष नीलकमलाला रंगविणारे आहे. आकाशालाही निळा रंग भगवंता तुझ्या अस्तित्वाने तूच दिलास. इंद्रनील रत्नाला तेजाचे शुद्धपण तूच बहाल केलेस. हिरव्यागार पाचूला सुगंध प्राप्त व्हावा, आनंदालाच भुजा फुटाव्यात, ज्याच्या मांडीचे सौंदर्य पाहून मदनाला शोभा येते असा तू. मस्तकी तू मुकुट ठेवलास की मुकुटामुळे मस्तकाला शोभा आली, की अंगाच्या तेजामुळे अलंकारांना शोभा आली कळत नाही. भगवंता, आकाशातल्या रंगसभेत इंद्रधनुष्याच्या वर्तुळात मेघ विराजमान व्हावा तसे गळ्यातल्या वैजयंती माळेने देवा तुला शोभा प्राप्त झाली आहे. या वैजयंती मालेने तुझ्या सौंदर्याला सावरून धरले आहे. भगवंता, तुझ्या हातातल्या गदेने उदार होऊन आसुरांना कंठस्नान घालताना त्यांना मोक्षाचे दान दिले. तुझ्या हातातले सुदर्शन चक्र सुद्धा सौम्य तेजाने झळाळते आहे. किंबहुना हे प्रभो, ते तुझे शंख चक्र गदाधारी रूप पाहायला मी खूप उत्सुक झालो आहे. म्हणून देवा, ते तुमचे सौम्य मानवधारी रूप माझ्यासाठी पुन्हा साकार करावे. मी प्रकट केलेल्या विश्वरूप दर्शनाच्या इच्छेचे सोहळे भोगून मी आता तृप्त झालेलो आहे. दिव्य दृष्टी लाभलेले माझे डोळे आता निवले आहेत. मी तुझ्या विश्वरूपाचा पुरेपूर उपभोग घेतला रे. आता माझे डोळे प्राणप्रिय कृष्णमूर्ती पाहायला आसुसलेले आहेत. माझ्या ह्या डोळ्यांना कृष्ण रूपा वाचून काहीही पाहणे रुचणार नाही. ते तुझे आल्हाददायक कृष्णरूप जर पाहता आले नाही तर ते प्रगट झालेले विश्वरूप माझ्या लेखी क्षुल्लक ठरेल. भगवंता, ऐहिक भोग आणि पारलौकिक मोक्ष या दोन्ही ठिकाणी श्रीकृष्ण मूर्ती वेगळे मला काहीही प्रिय नाही. म्हणून देवा, तू तुझे हे भव्य विश्वरूप आवरून घे आणि पूर्वी होतास तसाच सगुणात आता मला तू दर्शन दे. अत्यंत प्राणप्रिय लाडक्या अर्जुनाचे विश्वरूप आवरून घे हे बोलणे ऐकून भगवान श्रीकृष्णाला आश्चर्यच वाटले. विश्वरूपधारी परमात्मा अर्जुनाला म्हणाला, पार्था, तुझ्यासारखा अडाणी भक्त आजपर्यंत कोणी पाहिला नसेल. केवढी विलक्षण आणि मानवी जीवनात अतिशय दुर्लभ अशी विश्वरूप दर्शनासारखी अप्रतिम वस्तू तुला माझ्या कृपेमुळे लाभली. त्या लाभाचा आनंद लुटण्याऐवजी तू भेकड माणसासारखा भीतीने थरथरत, हेकट माणसासारखा तू काय बोलतो आहेस हे तुला कळते का रे? आम्ही भक्तावर सहजपणे प्रसन्न व्हावे आणि भक्ताने मागितल्या क्षणी त्याची इच्छित वस्तू देऊन टाकावी इतकेच काय, आम्ही आमचे अवघे अस्तित्व देऊन टाकतो, तर तू म्हणतोस तुला माझे चतुर्भुज रूपच पाहायचे आहे. अरे, ज्याच्यासाठी प्राण वेचावा असा तुझ्याशिवाय आम्हाला आहे तरी कोण? केवळ तुझ्यासाठी पार्था माझ्या अस्तित्वाचे संपूर्ण सामर्थ्य एकवटून एवढे प्रचंड विश्वरूप मी सिद्ध केले. तुझ्यावर माझे असे कुठले आश्चर्यकारक प्रेम बसले आहे न कळे. आमची संपूर्ण प्रसन्नता केवळ तुझ्या भक्तीमुळे वेडी झाली आहे रे. म्हणून या विश्वातले गूढतम रहस्य ते मी तुझ्यासाठी प्रकट केले. विश्वरूपाच्या द्वारे मी माझ्या भक्तिप्रेमाची ध्वजा जगद आकाशात उभारली. ते हे माझे अपरंपार स्वरूप, परे पलीकडील रूप, कृष्णादी माझे सर्व अवतार येथूनच निर्माण झाले. हे केवळ शुद्ध ज्ञानाने लाभणारे माझ्या अस्तित्व प्रकाशाचे निर्मळ रूप, ज्ञान तेजाचे निखळ विश्वात्मक स्वरूप एकमेव आहे. हे अनंत आहे, अविचल आहे. हे माझे आदी स्थान आहे. पार्था, हे माझे रूप तुझ्या वाचून दुसऱ्या कोणालाही पाहायला मिळालेलं नाही. एक लक्षात ठेव की केवळ साधना आणि उपासना मार्गाने हे माझे दिव्य रूप पाहायला मिळण्याजोगे नाही. पार्था, या माझ्या दिव्य अस्तित्वाला
ते जाणून घेण्याच्या मार्गाला वेध लागले तेव्हा त्यांनी मौनच स्वीकारले. यज्ञांनी मला प्रसन्न करून घेणारे तपस्वी लोक स्वर्गाची प्राप्त करून फसले आणि माघारी वळले. माझ्या प्राप्तीसाठी साधकांनी केवळ कष्टच सहन केले. ते सहन न झाल्यामुळे करीत असलेला योगाभ्यास त्यांनी मध्येच सोडून दिला. अध्ययन करणाऱ्यांना माझ्या या दिव्य रूपदर्शनामध्ये स्वारस्य उरले नाही. वेदांनी, उपनिषदांनी, शास्त्रांनी आणि पुराणांनी सांगितलेली पराकाष्ठेची सत्कर्मे मोठ्या उत्सुकतेने विश्वरूपाकडे धावली, परंतु त्यांना माझे हे दिव्य दर्शन झाले नाही. म्हणून त्यांनी आपले हे कष्टप्रद धावणे थांबवले आणि कसाबसा सत्यलोक गाठला. तपश्चर्या करणाऱ्या साधकांनी माझे स्वर्गातले ऐश्वर्य पाहिले आणि तत्क्षणी उभ्या उभ्याच आपले तपश्चर्येचे उग्र रूप टाकून दिले. त्यामुळे तपश्चर्या खूप दूर उभी राहिली. त्यांनी स्वर्गसुख स्वीकारले. विश्वरूप त्यांच्यापासून दूरच राहिले. असे हे माझे दिव्य विश्वरूप तू कुठलेही कष्ट न घेता जसे तुला सहजपणे अनुभवता आले तसे या मर्त्यलोकी आजपर्यंत कुणालाच लाभले नाही. आज या ध्यान संपत्तीला योग्य असा तू एकटाच, जे परमभाग्य प्रत्यक्ष ब्रह्मदेवाच्याही नशिबी नाही, ते तुला सहजगत्या प्राप्त झाले. कैसे नीलोत्पला ते रावित, आकाशाही रंगुलावित, तेजाची वाजदावित इंद्रनीळा. जैसा परिमळ जाहला मरगजा, का आनंदासीची निघालिया भुजा. ज्याचे जानूवरी मकरध्वजा, जोडली बरव. मस्तकी मुकुटा ते ठेविले, की मस्तक मुकुट झाले. शृंगारा लेणे लाधले, अंगाचे निजया. इंद्रधनुष्याचिये आडणी, माझी मेघ गगन रंगणी. तैसे आवरिले शारंग पाणी, वैजयंतिया. आता कवणी ते उदार गदा, असुरा देत कैवल्य सदा. कैसे चक्रहन गोविंदा, सौम्य तेजे मिरवे. किंबहुना स्वामी, ते देखावया उत्कंठित पामी. म्हणून आता तुम्ही तैसया हो आवे. हे विश्वरूपाचे सोहळे, भोगून निवाले जी डोळे. आता होता ते आंधळे, कृष्णमूर्ती लागी. ते साकार कृष्ण रूपडे, वाचून पाहो नावडे. तेन देखता थोडे, मानिता ती हे. आम्हा भोग मोक्षाचिया ठाई, श्रीमूर्ती वाचून नाही. म्हणून तैसाची साकार होई, हे सावरी आता. या अर्जुनाचिया बोला, विश्वरूपा विस्मयो जाहला. म्हणे ऐसा नाही देखिला, धसाळ कोणी. कोण हे वस्तू पावला आहासी, तया लाभाचा तोषुन घेसी. मा भेणे काय नेणो बोलसी, हे काढू ऐसा. आम्ही सावियाची जय प्रसन्न होणे, तै आंगचीवरी म्हणे देणे. वाचोनी जीव असे वेचणे, कवणासिगा. ते हे तुझिये चाडे, आज जीवांचे चिदळवाडे. कामउनिया एवढे, रचिले ध्यान. ऐसी काय नेणो तुझिये आवडी, जाहली प्रसन्नता आमुची वेडी. म्हणून गौप्याची ही गुढी, उभविली जगी. ते हे अपाराम अपार, स्वरूप माझे परात्पर. इथून ते अवतार, कृष्णादिक. हे ज्ञान तेजाचे निखळ, विश्वात्मक केवळ. अनंत हे अढळ, आद्य सकळा. हे तुझ वाचोनी अर्जुना,
पूर्वी श्रुतदृष्ट नाही आना, जे जोगे नव्हे साधना म्हणून याची सोय पातले, आणि वेदी मौनचे घेतले, याज्ञिकी माघवते आले स्वर्गौनिया. साधकी देखिला आयासु, म्हणून वाढिला योगाभ्यासु, आणि अध्ययने सौरसु नाही एथ. सिगेची सत्कर्मे धाविन्नली संभ्रमे, तिही बहुतेकी श्रमे सत्यलोक कुठाकिला. तपी ऐश्वर्य देखिले, आणि उग्रपण उभयांची सांडिले, एवं तपसाधन जे ठेले अपरांतरे. ते हे तुवा अनायासे, विश्वरूप देखिले जैसे, ये मनुष्यलोकी तैसे न फावे चिकवणा. आज ध्यान संपत्ती लागी, तूच एको आथिला जगी, हे परम भाग्य आंगी विरंची ही नाही.